नमस्कार मित्रांनो, मी परमेश्वर स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी टेक सपोर्ट. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की तुमचा जो पी-एफ आहे तो विड्रॉल कसा करायचा. आज मी या व्हिडिओमध्ये जी माहिती देणार आहे त्यानंतर तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती देणार आहे, सुरुवातीपासून. म्हणजे तुमचा यूएएन नंबर कसा चेक करायचा, यूएएनचा पासवर्ड जर विसरला असाल तर तो सेट कसा करायचा, यूएएन मधलं पासबुक कसं चेक करायचं, त्यानंतर अंशतः पीएफ कसा विड्रॉल करायचा, पूर्ण पीएफ विड्रॉल कसा करायचा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहे, त्याची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती आहे चॅनलवरती मिळत आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलचं ब्राउझर ओपन करायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे यूएएन लॉग इन. त्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये दिसेल फॉर एम्प्लॉईज, या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाली मेंबर यूएएन किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणून ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला यूएएन आणि पासवर्ड विचारला जाईल. जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला तो इथे फॉरगेट पासवर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर तो तुम्ही इथून परत मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे जे काही माहिती विचारेल ती तुम्हाला इथे पूर्णपणे फिल करायची आहे. त्यानंतर त्यामध्ये यूएएन नंबर, नाव, तुमची जन्मतारीख, तुमचं लिंग आणि मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला फिल करायच्या. तर ते मी फटाफट इथे फिल करून घेतो. तुमची माहिती इथे भरल्याच्या नंतर इथे जो चेकबॉक्स आहे तो इथे तुम्हाला चेक करायचा आहे आणि खाली जो काही कॅप्चा कोड दिलेला असेल तो जशाच तसा इथे फिल करायचा आहे. त्यानंतर इथे गेट ऑथरायझेशन पिन वरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला एक ओटीपी मिळेल, तो ओटीपी इथे फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा नवीन पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की युअर पासवर्ड हॅज बीन सक्सेसफुली चेंज, म्हणजे तुमचा पासवर्ड या ठिकाणी चेंज झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक हिअर वरती क्लिक करून लॉग इन करू शकता. त्यानंतर तुम्ही आता जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड आणि यूएएन नंबर यूज करून इथे लॉग इन करायचा आहे आणि साइन इन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरती तुम्हाला एक ओटीपी मिळेल, तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे काही यूएएनचं लॉग इन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सर्वात अगोदर तुमची जे काही यूएस सर्व्हिस आहे ती चेक करायची. त्यासाठी तुम्हाला व्ह्यू वरती जाऊन सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की तुमचे जे काही कंपनीज आहेत ते इथे तुम्हाला दिसेल. तुम्हाला जे काही कंपनीमधनं पीएफ विड्रॉल करायचा आहे तो तुम्ही इथून करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर इथे जे काही अगोदर महत्त्वाची माहिती आहे ती तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर तुमचा पीएफ विड्रॉल करायचा असेल त्यासाठी तुमचा अकाउंट नंबर आणि आधार किंवा पॅन कार्ड नंबर हा ॲक्टिवेट असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ते चेक करू शकता. त्यासाठी मॅनेज वरती जायचं आणि केवायसी वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की तुमचा जो काही बँक नंबर आहे, पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर हे तिन्ही ठिकाणी इथे अप्रूव्ड दिसेल, म्हणजे तुम्ही विड्रॉल करू शकता. तर आता आपण विड्रॉल कसे करायचं त्याची पूर्ण प्रोसेस बघूयात. त्यासाठी तुम्हाला विड्रॉल जर करायचं असेल तर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये क्लेम फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे.
आता पीएफ काढण्यासाठी तुमचा जो काही बँकेचा अकाउंट नंबर आहे तो इथे तुम्हाला व्हेरीफाय करावा लागेल. तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. ते जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते तुम्हाला येस करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम याच्यावरती क्लिक करून ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता या तुमचा जो काय मोबाईल नंबर आहे तो तुमचा UN नंबर आहे आणि तुमचं नाव वगैरे जे काय आहे ते तुम्हाला इथे दाखवेल. त्यानंतर खाली इथे तुम्हाला ऑप्शन मिळतील की तुम्ही पीएफ कशासाठी विड्रॉल करताय. तर तो ॲडव्हान्स पीएफ क्लिक करून तुमचा जे काही सर्व्हिस आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कुठल्या खात्यामधून विड्रॉल करायचं आहे किंवा कोणत्या कंपनीच्या खात्यामधून विड्रॉल करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे विड्रॉल चेक करू शकता की तुम्हाला कुठल्या याच्यासाठी कारणासाठी पीएफ विड्रॉल करायचा आहे. तर तुम्ही सरासरी इलनेस म्हणजे आजारी असल्यासाठी इथे आपण सिलेक्ट करा आणि तुमची जे काही रिक्वायरमेंट अमाऊंट आहे ती तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो इथे ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहराचं नाव इथे टाकायचं आणि तुमचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे जो काही चेकबॉक्स आहे तो इथे चेक करायचा आहे आणि गेट आधार OTP वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो इथे OTP टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP आणि सबमिट क्लेम फॉर्म वरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की तुमचा जो काही फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर दिलेली माहिती समजली असेल आणि हा व्हिडिओची माहिती पूर्ण जर वाटला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर नक्की. तर भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.